राधानगरी तालुक्यातील आमजाई, भरवडे, गुडाळ, तारळे खुर्द, शिरगाव इथं महाविकास आघाडीच्या प्रचार सभा झाल्या। आमजाई भरवडे इथं झालेल्या सभेत बोलताना श्रीमंत शाहू छत्रपती यांनी इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांसाठीची 18% GST रद्द करणार असून चुकीची अग्निवीर भरती प्रक्रिया बदलण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही दिली। शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असं वातावरण असून कोल्हापुरातून तर श्रीमंत शाहू छत्रपती हे मताधिक्याचा मोठा विक्रम करून निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। एकीकडे अनेकांना उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्ली दरबारी तळ ठोकून बसावं लागतंय। कोल्हापूरच्या श्रीमंत शाहू महाराजांना मात्र महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी उमेदवारी देऊन त्यांचा सन्मान केलाय। त्यांनी न मागता त्यांना उमेदवारी दिली असून आता त्यांनी न मागता आपण लाखांनी मतं देऊन त्यांचा अजून सन्मान करूया। आमचे सन्मानित राजे कोल्हापूरचाही दिल्ली दरबारी मान सन्मान वाढवतील असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर यांनी व्यक्त केला। जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी शिक्षण विरोधी धोरण राबवणारे भाजपचे हे सरकार सरकारी शाळा बंद पाडून खासगीकरणाला प्राधान्य देत आहे। असल्या दंगलखोर जातीयवादी सरकारला हटवण्यासाठी पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या श्रीमंत शाहू महाराजांना आपले सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देऊया असं आवाहन केलं। आजच्या प्रचार दौऱ्यात गुडाळ, तारळे खुर्द या गावातही जाहीर सभा झाल्या। या सभांनाही नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। या दौऱ्यात विविध ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, दयानंद कांबळे, भोगावतीचे संचालक अभिजित पाटील आदींची भाषणं झाली। भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील, माजी अध्यक्ष संजय सिंह पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे, माजी उपाध्यक्ष PD धुंद्रे, विश्वनाथ पाटील, संचालक दत्तात्रय पाटील, रवींद्र पाटील, धीरज डोंगळे, मानसिंग पाटील, अभिजित पाटील, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, RK मोरे, सुशील पाटील कौलवकर, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील, माजी संचालक दिनकर बाळा पाटील, समाज कल्याण समितीचे माजी सभापती अण्णाप्पा कांबळे, साताप्पा कांबळे, सुप्रिया साळोखे, मधुकर वरुटे, सरपंच अमृता बाजीराव चौगले, माजी सरपंच मोहन पाटील, कृष्णात पाटील, BK डोंगळे, नेताजी पाटील, सुनील चौगले, प्रभाकर पाटील, बाळासाहेब वरुटे आदी उपस्थित होते।